एक तर विक्ट्री परेडचा मुद्दा आहेच, पण सगळ्यात महत्त्वाचं काय, आमच्या सगळ्यांचं मत आहे की वर्ल्ड कप हा इंडियन टीमली जिंकलेला आहे. त्यामुळे अशा प्रकारचे फोटोज हे अधिवेशनाच्या बाहेर सर्वांच्या वतीने लावायला पाहिजे होते, सभागृहाच्या वतीने लावायला पाहिजे होते. कारण आत बसणारा जो कुठला आमदार आहे तो कुठल्याही पक्षाचा असला तरी त्याचं प्रेम देशावर आहे आणि या टीमवर आहे, आणि या टीमली मिळून हा वर्ल्ड कप जिंकलाय. पण या सरकारला फक्त पोस्टरबाजी माहिती आहे, तर अशा पद्धतीचे पोस्टर लावले ज्या पोस्टरवर इंडियन टीमच गायब आहे. मग हे आश्चर्याची गोष्ट आहे. मग इंडियन टीमला तुम्ही स्वागत करता आणि जर अशा पद्धतीचं राजकारण करत असाल हे कितपत योग्य आहे. तसंच माझी लाडकी बहिणा याच्यावर सुद्धा जर तुम्ही बघितलं तर मोदी साहेबांचा आणि भाजपच्या सगळ्या नेत्यांचा फोटो लावलाय. म्हणजे तुम्हाला सगळ्यामध्ये स्वतः राजकारण दिसतं का, असा आमच्या सगळ्यांचा प्रश्न. तर अधिवेशनामध्ये आदरणीय दानवे साहेब वरच्या हाऊसमध्ये आणि आमच्याकडे विजय भाऊ नक्कीच हा मुद्दा मांडतील आणि अशा पद्धतीचे पोस्टर हे विधानसभेच्या बाहेर लावावे आपल्या टीमचं स्वागत करण्यासाठी, अशी मागणी या ठिकाणी आम्ही सर्वजण करणार आहोत. मी बोलतो, साहेब गेलं. म्हणजे अतिशय स्वार्थीपणा इथं काही नेत्यांनी केलाय. कारण का विधानसभेमध्ये अख्खा महाराष्ट्र असतो, लोकांचं प्रतिनिधित्व करणारे प्रत्येक पक्षाचे लोक असतात. त्यामुळे सगळ्यांच्या वतीने स्वागत करायला पाहिजे होतं. तिथं पोस्टर हा इंडियन टीमचा लावायचा आणि खाली शुभेच्छा सर्व आमदार महाराष्ट्राचे, असं जर केलं असतं तर कदाचित ते योग्य ठरलं असतं. पण अशा पद्धतीने तुम्ही या विधानसभेच्या आवारामध्ये पोस्टर लावत असाल तर हे योग्य नाही. नितेश राणेंना काय कळतं का नाही मला माहित नाही. अरे इंडियन टीम काय एका राज्याची का दुसऱ्या राज्याची काय पक्षाची असती काय? मग तुम्ही खेळामध्ये राजकारण आणत असाल तर तुमची राजकारणाची कुवत नाही तर उंची ही किती छोटी आहे हे कुठेतरी आपल्याला कळतं. अहो रोहित शर्मा हे महाराष्ट्रामध्ये असले नाही तर पण इंडियाच्या टीमचे ते प्रमुख आहेत. या बाबतीत तुम्ही राजकारण करत असाल तर हे कितपत योग्य आहे? काल मी असं सांगितलं होतं बीसीसीआयशी मी स्वतः बोलेल, बीसीसीआयशी आमची चर्चा झाली. त्यांचं मत आलं की मुंबईचा कार्यक्रम हा अचानक ठरला आणि मग तिथं बेस्टच्या बसला पोस्टर लावणं असेल, सुशोभीकरण असेल हे आपल्याला जमणार नव्हतं. त्यामुळे जी बस रेडी होती ती त्यांनी आणली. आमचा विषय तिथे संपला. कारण का खेळाडूंच्या बाबतीत, खेळाच्या बाबतीत राजकारण करायचं नाही, लहानपणीपासून आम्ही शिकलोय. त्यामुळे रोहित शर्मा मोठा खेळाडू आहे, अनेक इतर प्लेयर मोठे खेळाडू आहे. आम्ही कितीही राजकीय दृष्टिकोनातून मोठं असलो तरी जे लोक इंडियाला प्रतिनिधित्व करतात, इंडियाचं खेळाडू म्हणून प्रतिनिधित्व करतात, त्या लोकांसमोर आम्ही सगळे सण छोटेच आहोत. त्यामुळे त्या लोकांच्या मागे आम्हाला पळायला लागलं काय, फोटो काढावे लागलेत काय? आम्ही पहिला फॅन असतो, भारताच्या खेळाडूंचा आम्ही फॅन आहोत, मग राजकीय नेते आहोत. त्यामुळे हे तिथं नितेश राणेंना कळणारच नाही. कारण का त्यांची राजकीय उंची ही फारच लहान आहे. आणि दुर्दैव असं त्यांच्या देवेंद्र फडणवीस साहेब या नेत्यांना खुश करण्यासाठी नितेश राणे नेहमी प्रयत्न करतात. त्यांना असं वाटतं देवेंद्र फडणवीस साहेबांना खुश केलं तर मंत्रिपद शेवटच्या 4 महिन्यासाठी तरी मिळेल. मला त्यांना एवढंच सांगायचंय की 4 महिन्याचा तुम्ही विचार करा, पुढच्या 5 वर्षामध्ये आम्ही आणि सामान्य लोक तुम्हाला कधीही मंत्रिपद होण्याची संधी नाही. अरे फोटो मी टाकले सोशल मीडियावर, आम्ही लपून छपून काहीच करत नाही. माझ्या मतदारसंघामध्ये जी MIDC आणली आहे, आता ठीक आहे त्यात राजकारण होतं ती वेगळी गोष्ट. त्या MIDC मध्ये एक खाद्य तेलाचा कारखाना अडाणींची जी कंपनी आहे विल्मार, त्या माध्यमातून यावा अशी आमची इच्छा होती. बारामतीला एका सामाजिक कार्यक्रमाला ते आले होते. तिथं विमानतळावर उतरल्यानंतर मी गाडी चालवत होतो. त्यांनी स्वतःहून सांगितलं की मी पुढे बसतो. ठीक आहे म्हणलं, मोठा माणूस आहे, बिझनेसमॅन आहे आणि त्यांनी माझ्या MIDC मध्ये मतदारसंघामध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर 2-1 हजार लोकांना हाताला काम मिळेल त्या हेतूतून मी गाडी चालवली. आणि मी स्वतः जर फोटो टाकले असतील
तर आम्ही थोडी घाबरतोय. हे नितेश राणेसारखे असे राजकीय छोटी उंची असणारे लोक आमच्याबद्दल काय बोलतील. आम्ही घाबरत नसतो. जे काय आहे ओपन आहे. इंडस्ट्रियलिस्ट हाताला काम मिळालं पाहिजे एवढीच आमची इच्छा आहे. त्याच्यात इतर ठिकाणी काय चाललंय, मुंबईत काय चाललंय याचा माझा स्वतः व्यक्तिगत अभ्यास एवढा खास नाही. दादा, इंदापुरामध्ये बॅनरबाजीवरून राजकारण तापलं. इंदापूरचा भावी आमदार कोण? जर शरद पवार सांगतील तोच आमदार होतो असं एक बॅनर लागलंय अजित पवार गटाकडून आणि शरद पवार गटाकडून. दोघांकडून हे बॅनरबाजी होते. काय नक्की तुमची प्रतिक्रिया आहे? इंदापूरच्या सामान्य जनतेने दिशा दाखवून दिली येणाऱ्या विधानसभेमध्ये काय होणार आहे. त्यामुळे पवार साहेब जो कुठला निर्णय घेतील तिथं आता लोकांना विश्वासात घेऊन घेतील आणि कुठलाही निर्णय लादला जाणार नाही. त्यामुळे लोकांना विश्वासात घेऊन घेतलेला निर्णय हा कधी पण यशस्वी ठरतो. त्यामुळे तिथं उमेदवार हा आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली लोकांच्या पाठिंब्याने 100% निवडून येईल असा आम्हाला विश्वास है. हमारा कहना है अगर महाराष्ट्र के विधानसभा में इंडिया की टीम को इनवाइट किया जा रहा है तो इस तरीके के पोस्टर ये उचित नहीं है. ये 3 नेताओं ने वर्ल्ड कप हमको नहीं जिताया. हमको वर्ल्ड कप इंडियन टीम ने जिताया. वर्ल्ड कप के टीम को अगर हम बुला रहे इंडियन टीम को तो यहाँ पे सब पक्ष के, सब मतदार संघ के प्रतिनिधि है. हम लाखों लोगों से चुन के आते हैं. यहाँ पे इंडिया टीम को स्वागत करने के लिए राजनीति क्यों चाहिए? तो हमारा कहना है यहाँ पे इस तरीके के पोस्टर लगने के बजाय इंडियन टीम के सिर्फ पोस्टर लगाओ और नीचे सब एमएलए ऐसा नाम उल्लेख करो, क्योंकि यहाँ पे राजनीति नहीं लानी चाहिए. लेकिन यह सरकार है, उनको सिर्फ पोस्टरबाजी समझ में आती है. इस तरीके के पोस्टर वो लगाते. और दूसरी बात, जो लाडली बहना योजना राज्य सरकार ने मध्य प्रदेश की जो कॉपी की है उसमें भी अगर आप देखें उनके फॉर्म पे मोदी साहब का है, सीएम साहब का है, 3 नेताओं का नीचे पोस्टर है. अभी इस तरीके से आप अगर फॉर्म पे भी वहां पे एडवर्टाइजमेंट कर रहे हो, मतलब दैट मीन्स इसका कहना यही है कि आपको सिर्फ जाहिरातबाजी करना है, आपको लोगों के हित में निर्णय नहीं लेना. और यहाँ पे तो इंडिया के बारे में बात करते हुए इन तीनों का फोटो लगा है, लेकिन विराट कोहली या रोहित शर्मा जिन्होंने वर्ल्ड कप जीता है उनका फोटो नहीं. मतलब हंसने की चीज है. अभी हम रिक्वेस्ट करेंगे अध्यक्ष महोदय को कि ये सब पोस्टर हटा के सिर्फ इंडियन टीम का पोस्टर लगा दिया जाए. अभी ये महंगाई है सब जगह. अगर आप देखो तो लोगों को रहना कैसा है, उनका खर्चा जो है वो बढ़ते जा रहा है. उस बारे में इस सरकार ने कोई भी कुछ नहीं किया. किसी को नौकरी मिले, किसानों को न्याय मिले, जो मध्यम वर्गीय है उनको कुछ पॉलिसीज अगर हम ला सके, इस बारे में इस सरकार में कुछ बात नहीं हो रही. अभी सिलेंडर आप 3 मुफ्त में दे रहे हो. दैट मीन्स जो मोदी सरकार है उन्होंने जो सिलेंडर महंगा किया है वो आप सपोर्ट कर रहे हो कि ये भाजपा का सरकार कह रहा है कि मोदी साहब ने सिलेंडर महंगा किया है और वो हमको अफोर्डेबल नहीं है, इसीलिए हम 3 अधिक सिलेंडर वहां पे फ्री में दे रहे हैं. मतलब कहां पे तो मोदी साहब को ये भाजपा सरकार काउंटर कर रहा है, ऐसा हम सबका कहना है. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.